मीन राशी 2 ते 8 जून 2025 साप्ताहिक राशीफल। जूनच्या पहिल्या आठवड्यात एकाच दिवशी 3 ग्रह त्यांची राशी बदलणार आहेत। खरं तर जूनच्या या पहिल्या आठवड्याच्या मध्यभागी 6 जून रोजी मंगळ, बुध आणि चंद्र हे तिन्ही ग्रह त्यांची राशी बदलणार आहेत। अशा परिस्थितीत गजकेशरी राजयोग तयार होत आहे। ज्योतिषांच्या मते या आठवड्यात मीन राशीसाठी खूप आनंदाची बातमी मिळणार आहे। चला तर मग जाणून घेऊयात मीन राशीचे 2 ते 8 जून 2025 चे साप्ताहिक राशी भविष्य कसे असेल। मीन राशीच्या लोकांसाठी हा आठवडा आनंदाने भरलेला असेल। कुटुंबातील एखाद्या सदस्याच्या कामगिरीमुळे आठवड्याची सुरुवात आनंदाने होईल। परदेशात करिअर किंवा व्यवसायाचे नियोजन करणाऱ्या लोकांच्या मार्गात येणारे अडथळे दूर होतील। वडीलधाऱ्यांच्या मदतीने कौटुंबिक वाद सोडवता येतील। आठवड्याच्या मध्यात घेतलेल्या व्यावसायिक सहली फायदेशीर ठरतील आणि आदर वाढेल। तुमच्या शहाणपणामुळे आणि कठोर परिश्रमामुळे व्यवसायात चांगली ओळख निर्माण होईल। आठवड्याच्या उत्तरार्धात सरकार किंवा प्रशासनाशी संबंधित लोकांना काही नवीन जबाबदारी मिळू शकते। कौटुंबिक जीवन आनंददायी राहील आणि एखाद्या शुभ कार्यात सहभागी होण्याची संधी मिळेल। तुम्ही खूप दिवसांनी जवळच्या व्यक्तीला भेटू शकता। विवाह योग्य लोकांचे लग्न निश्चित होऊ शकते आणि प्रेमसंबंधांना कुटुंबाची मान्यता मिळू शकते। वैवाहिक जीवन चांगले राहील आणि आरोग्य सामान्य राहील। मीन राशी या आठवड्यात 7 जून रोजी सिंह राशीत मंगळाचे भ्रमण तुमची कर्मभूमी म्हणजे 6वे भाव सक्रिय करेल। यामुळे कामाच्या ठिकाणी ऊर्जा वाढेल आणि बराच काळ रखडलेली कामे गती घेऊ शकतात। तुमच्यावर खूप कामाचा ताण असेल, परंतु तुम्ही तुमच्या बहुकार्यक्षमतेने प्रभावित व्हाल। तुम्ही कठोर परिश्रम आणि शिस्तीने चमकू शकता। संभाषण आणि सामाजिकरणात शिस्त ठेवा, अन्यथा गैरसमज किंवा विलंब होऊ शकतो। 4थ्या भावातून गुरुचे भ्रमण तुमच्या 10व्या भावावर प्रभाव पाडत आहे। हे करिअरमध्ये प्रगती, पदोन्नती किंवा स्थिरतेचे लक्षण आहे। कुटुंब आणि व्यावसायिक जीवनात संतुलन राखणे महत्त्वाचे असेल। ग्रहस्थिती पाहता मीन राशीच्या लोकांसाठी हा आठवडा खूप शुभ आणि फलदायी राहील। तुमचा प्रभाव वाढेल आणि तुम्ही सत्तेत असलेल्या लोकांशी जवळचे संबंध निर्माण कराल। तुम्हाला अनुभवी व्यक्तींचा पाठिंबा मिळेल, ज्यामुळे तुमच्या कामात यशाचे नवे आयाम उघडतील। आधी कठीण वाटणारी कामे शेवटी चांगले परिणाम देतील। खर्च वाढतील, पण यश आणि नफ्याच्या संतुलनामुळे मन आनंदी राहील। भावालाही नवीन संधी मिळतील। कामाचा ताण थोडा जास्त जाणवू शकतो। आठवड्याच्या सुरुवातीला तुमच्या प्रयत्नांमुळे नफ्याच्या संधी मिळतील। तुमची अंतर्दृष्टी तीक्ष्ण असेल। सरकारी क्षेत्रांशी संबंधित लोकांना विशेष यश मिळेल। तुमची लोकप्रियता वाढेल आणि उत्पन्न वाढेल। आत्मविश्वास मजबूत असेल। भावाच्या पाठिंब्यामुळे मोठे फायदे होतील। विचारपूर्वक केलेल्या कामाने मोठा विजय मिळेल। अनेक गुंतागुंतीची कामे सोपी आणि यशस्वी होतील। मानसिक गुणांच्या बळावर तुमची प्रतिष्ठा वाढेल। राग आणि उत्साह टाळा, अन्यथा व्यवसायात नुकसान होऊ शकते। मित्रांचा पाठिंबा तुम्हाला आनंदी करेल, परंतु विरुद्ध लिंगाच्या लोकांशी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे, कारण तुमच्या शब्दांचा चुकीचा अर्थ लावल्याने वाद होऊ शकतात। अडकलेल्या कामांना गती मिळेल। मुलांशी काही मतभेद होऊ शकतात। महत्त्वाच्या व्यक्तींशी संबंध दृढ होतील। सरकारशी संबंधित लोकांचे आशीर्वाद तुम्हाला मिळतील। मीन राशी आठवड्याच्या मध्यात अचानक आर्थिक लाभ होण्याची दाट शक्यता आहे। आत्मविश्वासाने काम करा, यश निश्चित मिळेल। आठवड्याच्या शेवटी मानसिक ताण कमी होईल। तुमच्या आयुष्यात अनेक बदल दिसून येतील। तुमच्या कारकिर्दीत काही बदल करण्याची तुमची इच्छा असेल। असहाय्यांना मदत करून तुम्हाला आनंद मिळेल। तुमच्या मुलांची सेवा करून तुम्हाला आनंद मिळेल। कनिष्ठ व्यक्तीशी वाद होऊ शकतो, म्हणून कठोर शब्द टाळावेत। विवेक वापरा, जोखीम घेणे टाळा, अन्यथा तुमचे नुकसान होऊ शकते। आर्थिक बाबतीत दक्षता आवश्यक आहे। थकवा असूनही खेळाशी संबंधित लोकांना आनंद मिळेल। आध्यात्मिक रस वाढेल। निरुपयोगी विरोधाऐवजी परिस्थितीला साक्षीदार म्हणून समजून घ्या, तुम्हाला नक्कीच उपाय मिळेल। समस्यांना तुमच्यावर वर्चस्व गाजवू देऊ नका। शांत आणि संयमी राहा। या आठवड्यात तुम्ही तुमच्या कारकिर्दीत चांगले काम करू शकाल। तुम्हाला करिअर आणि कुटुंब यांच्यातील संतुलन राखण्याची आवश्यकता आहे। 7 जून रोजी मंगळ सिंह राशीत प्रवेश केल्यानंतर कामाच्या ठिकाणी ऊर्जा वाढेल। हे सतत प्रयत्न आणि समर्पणाची आवश्यकता असलेल्या कामांना अनुकूल आहे। तुम्हाला जास्त कामाचे ओझे व्यवस्थापित करावे लागू शकते। तुम्ही अनेक कामे करू शकता आणि चमकू शकता। विलंब किंवा चुका टाळण्यासाठी तुम्ही संवाद व्यवस्थित ठेवावा। मीन राशी 6 जून पासून मंगळ तुमच्या 6व्या भावातून भ्रमण करेल। तुमच्या आरोग्याच्या सवयींसाठी हा एक इशारा आहे।
तुम्हाला प्रेरणा मिळू शकते। नवीन फिटनेस पत्ते किंवा आहार दिनचर्येमुळे तुम्हाला फायदा होईल। तुम्ही अतिश्रम किंवा किरकोळ दाहकतेपासून सावध राहाल। शिस्तीमुळे फायदा होऊ शकतो। या आठवड्यात संयम हा एक महत्त्वाचा घटक आहे। कौटुंबिक बाबींवर लक्ष केंद्रित केले जाते। 6 जूनपासून बुध मिथुन राशीत आहे। यामुळे भावंड आणि पालकांशी संवाद वाढेल। तुम्ही भावनिकदृष्ट्या अधिक स्थिर व्हाल। 4 जून ते 6 जून या काळात कन्या आणि तुळ राशीत चंद्राचे संक्रमण घरगुती आघाडीवरील अनेक समस्या सोडवू शकते। गैरसमज दूर करण्यासाठी आणि भविष्यातील घरगुती सुधारणांसाठी नियोजन करण्यासाठी हा चांगला काळ आहे। आठवड्याच्या मध्यानंतर विद्यार्थ्यांना लक्ष केंद्रित करणे सोपे जाऊ शकते। संवाद, औषध किंवा मानसशास्त्र शिकणारे चांगले करू शकतात। तुमचे लक्ष केंद्रित करण्यासाठी तुम्हाला एकांतवासाचा शोध घ्यावा लागेल। घरी लक्ष विचलित करणारे घटक जास्त असतात। एकंदरीत पाहता मीन राशी हा आठवडा सेवा आणि स्वतःची काळजी यांच्यात संतुलन शोधण्याचा आहे। तुम्ही स्थिर राहावे, विचारपूर्वक संवाद साधावा आणि पलायन टाळावे। खरी प्रगती शांत शिस्त आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे होईल। तुम्ही वैयक्तिक आणि व्यावसायिक क्षेत्रात चांगले काम करू शकता। या आठवड्यात तुमच्यासाठी भाग्यशाली अंक हा 3 असेल तर भाग्यशाली रंग हा पिवळा आहे। एकंदरीत पाहता मीन राशीच्या लोकांसाठी हा आठवडा शुभ राहणार आहे।